नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे झालं मोकळं आकाश. ती घरची मोठी सून आल्यापासून घराला अगदी आपलंसं केलं. सासू सासरे, दीर, नणंद आणि नवरा सगळ्यांसाठी सगळं केलं. सणवार आला गेला, रीतिरिवाज, दुखणी खुपणी सगळं सांभाळलं. आता तर 2 मुलांची जबाबदारी, त्यांच्या शाळा, सतत कामात बुडालेली, पण तितकीच सगळ्यांच्या कौतुकास पात्र असलेली. आता धाकट्या दिराचं लग्न, तो शिकलेला, तीही शिकलेली, देखणी, एकुलती एक, लाडकी लेक आईबाबांची, शिवाय नोकरी करणारी. सगळ्यात अजून भर म्हणजे हा प्रेमविवाह. पण हल्ली काहीतरी बिनसलंय मोठीचं. चिडचिड, धुसफूस होतीये तिची. नवऱ्याबरोबर कधीही न भांडणारी आता भांडायला कारण शोधत असते. आजवर मीच सून होते या घरची. माझा हात सगळ्या वास्तूला, माझंच प्रेम इथल्या माणसांना, मलाच मिळत होतं सगळ्यांचं कौतुक. पण आता वाटेकरी. आजवर सगळ्यांचं करताना काहीच वाटलं नाही. आता मी हिचंही करायचं का? नवरा, दीर, मुलं यांच्यासोबत हिलाही डबा द्यायचा का? ही कामावरून आल्या आल्या गरम चहाचा कप आणि नाश्ता, रात्री आयतं जेवण. मी का करावं? मी काय हिची मोलकरीण आहे? करत असेल ती नोकरी, पण मी पण तर उत्कृष्ट घर सांभाळतेच. या आणि असल्या अनेक विचारांनी डोकं नुसतं भिरभिरल्यासारखं व्हायचं तिचं. नवीन सून थाटामाटाने लग्न करून घरात आलीही. आगत स्वागत, परंपरा, पूजा अर्चा सगळं कसं अगदी छान पार पडलं. 2 दिवसात आता हनीमूनला जाण्याची तयारी. मोठीच्या आत मात्र कुठेतरी अजूनही ते वादळ घोंघावतंय. लग्नाची इतक्या दिवसांची गडबड, उशिरापर्यंतची जागरणं, पाहुण्या रावळ्यांसाठीचं करणं आणि मनाच्या आतलं ते वादळ व्हायचा तोच परिणाम झाला आणि काम करता करता मोठी अचानकच चक्कर येऊन पडली. सगळा गोंधळ उडाला. सासू सासरे घाबरून गेले. मुले रडू लागली. दिराने लगेचच शेजारच्या डॉक्टरांना बोलवलं. रक्तातील साखर कमी झालीये, शिवाय अंगात तापसुद्धा आहे बराच. अशक्तपणाही वाढलाय. विश्रांतीची जास्त गरज आहे. मोठी अजूनही ग्लानीतच होती. इंजेक्शनमुळे गाढ झोप लागली होती. तिला सकाळी जाग आली ती थेट याच विचारांनी. मुलांना शाळेत जायचंय, यांचं ऑफिस, आईबाबांचं पथ्याचं खाणं, मला आता उठलंच पाहिजे. तितक्यात एक हळुवार हात कपाळावर आला. मोठीने डोळे उघडून बघितले. काल परवा आलेली धाकटी सून तिच्याजवळ बसली होती. काळजीनं आणि प्रेमानं तिचा ताप बघणं, तिचं पांघरूण नीट करणं, हे सारं ती करत होती. मोठी उठायला लागली तर, ताई उठू नका बरं, झोपूनच राहा. डॉक्टरांनी सांगितलंय ना तुम्हाला आराम करायला. आवाजातही अगदी गोडवा आणि आग्रही आपलेपणा. अगं पण माझी कामं. ताई, झालीच सारी कामं. आईबाबांना सारं पथ्याचं खाणं, भावजींचा डबा, मुलं शाळेत गेली. कामवालीला कामही सांगितलीत आईंना विचारून विचारून. आता तुम्ही फ्रेश व्हाल तेव्हा दोघी मिळून मस्त चहा बिस्किटांचा नाश्ता करू. तुम्हाला आवडतो ना? आई सांगत होत्या. किती प्रेमाने बोलत होती ती. अगं पण तुम्हाला फिरायला जायचं होतं ना आज? ताई, आम्ही ते पोस्टपोन केलं. तुम्ही इतक्या आजारी असताना आम्ही का जावं? आता तुम्ही आराम करा. आईंच्या मदतीने मी सर्व काही करेन. तिचे ते आश्वस्त शब्द. अगं पण तुला सवय नसेल. तू नोकरी करतेस, शिवाय तुझ्या घरी कमी माणसं आणि इथे इतकी सारी. मोठीच्या मनातलं वादळ परत घोंघावलंच. हो ताई, आम्ही तसे 3च जण.
पण घरी येणारे जाणारे नातेवाईक कायमच असायचे, त्यामुळे माणसांची सवय आहेच. मी जशी नोकरी करायला जायला लागले तसा कटाक्षाने एक नियम स्वतःपुरता तयार केला. जितकं जमेल तितकं घरासाठी करायचं. आईवर कुठलाच ताण येऊ द्यायचा नाही. मी रोज ऑफिसला जाताना आणि आल्यावरती सगळं जेवण बनवतेच. माझ्या ऑफिसच्या वेळा सांभाळून कुठल्या तरी एका वेळेला तिघे एकत्र जेवतो. मला या साऱ्या कामांची सवय आहे. शिवाय आता जराशी हळवी होऊन ती बोलू लागली. शिवाय आईला माहेरी आता कुणीच नाही उरलं. ती एकटीच राहिली आहे. त्यामुळे जेवढे जमेल तेवढे मी तिच्यासाठी करते. तिच्यासाठी मी काहीही केलं की आई मला म्हणते, जणू तुझ्या रूपाने माझी आईच माझ्यासाठी करतेय. तुझ्यात मला माझी आई दिसते आणि ताई जणू माझ्याकडून तिचं हे माहेरपणच होतंय. मग स्वतःला जरा सावरून ती म्हणाली, आणि बघा इथे मला तुमच्या रूपाने मोठी बहीणही मिळाली. आता जरा फ्रेश व्हा, मी आपल्यासाठी चहा आणते. ती चहा आणायला किचनमध्ये गेली आणि मोठीला हुंदका फुटला. कसले कसले विचार माझ्या मनात चालू होते. किती नेगेटिव्ह झाले होते मी. ती मुलगी घरात आलीही नव्हती, तिच्याविषयी आधीच मन वाईट करून बसले होते मी. आणि तिने मात्र आल्या आल्या थेट माझ्या काळजालाच हात घातला. देवा, मला चुकता चुकता वाचवलंस तू. ती मला तिची मोठी ताई म्हणाली. तिच्यात मात्र मला माझी आईही दिसली. अशीच हिच्याच सारखी हळूवार, समंजस आणि मनाने खूप मोठी. आणि आता जाणवलं मोठीला, जणू मोकळं झालं आकाश. पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ नजरेने आणि तितक्याच स्वच्छ मनाने एखाद्या गोष्टीकडे पाहिलं ना, तर अपेक्षेपेक्षाही अधिक सुखद अनुभव येऊ शकतो. शिवाय आपल्या मनातील नकारात्मकतेला आपणच बांध घातलेला बरा. दरवेळी कुठली धाकटी मोठी होऊन नाही येणार आपल्याला समजून घ्यायला. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ही सुंदर कथा आवडली असेल. या कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.